प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ इथल्या श्री विठ्ठल मंदिराच्या विकासासाठी आयुष्यभर योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना सध्याच्या मंदिर व्यवस्थापनातून डावललं जातंय असा आरोप शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण आणि ग्रामस्थांनी केलाय। मंदिराच्या कामकाजात राजकारण न आणता सर्वांना विश्वासात घेऊन विकासाची संधी द्यावी अशी मागणी नंदवाळ इथं झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे। करवीर तालुक्यातील नंदवाळमधील श्री विठ्ठल मंदिराच्या उभारणीपासून ते आजच्या विकासापर्यंत स्वर्गीय रामभाऊ चव्हाण, पोलीस पाटील स्वर्गीय सदाशिव पाटील आणि ग्रामस्थांनी मोलाचं योगदान दिलंय। त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळख निर्माण झालेल्या या मंदिराला वारकरी संप्रदायात विशेष स्थान मिळालंय। मंदिराचं विस्तारीकरण, परिसराचं सुशोभीकरण तसंच विविध धार्मिक उपक्रमांमुळे भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली। मात्र अलीकडच्या काळात मंदिर ट्रस्टच्या कामकाजात राजकारण आणलं जात असून मंदिरासाठी आयुष्यभर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक बाजूला करण्याचा प्रयत्न होत असल्याची खंत शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी व्यक्त केली। धार्मिक ठिकाणी कोणतंही राजकारण न करता सर्वांना विश्वासात घेऊन मंदिर आणि परिसराच्या विकासासाठी काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। तर माजी सचिव ज्योतिराम पाटील यांनी मंदिराच्या स्थापनेपासूनच्या कार्याचा आढावा घेताना स्वर्गीय रामभाऊ चव्हाण यांच्या पुढाकारातून मंदिराच्या उभारणीला गती मिळाली। हेमाडपंथी शैलीतील मंदिराचा विकास, मिरस्क तिकटीपासून पायदिंडीची सुरुवात, रिंगण सोहळा आणि पालखी सोहळा सुरू करण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान असल्याचं सांगितलं। पूर्वी सुमारे 500 भाविक येणाऱ्या या ठिकाणी आज सुमारे 3 लाख भाविक दर्शनासाठी येत आहेत। तर कोल्हापूरहून येणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला सुस्थितीतील सागवानी लाकडी रथ बदलून देणगीतून चांदीचा रथ करण्याचा प्रस्ताव काही मंडळींनी आणला होता। या निर्णयाला विरोध केल्यामुळेच आम्हाला दिंडीचालक पदावरून बाजूला केल्याचं हरिभक्त आनंदराव लाड यांनी सांगितलं। मंदिराच्या व्यवस्थापनात पारदर्शकता ठेवून सर्व जुन्या कार्यकर्त्यांना आणि वारकरी प्रतिनिधींना विश्वासात घेऊन पुढील विकास कामं करावीत अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली। पत्रकार परिषदेला पांडुरंग केनवडे, भिकाजी पाटील, शंकर पाटील यांच्यासह ग्रामस्थ आणि वारकरी उपस्थित होते।